नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा. विषय प्राकृतिक भूगोल. वर्ग प्रथम वर्ष कला CBCS पॅटर्न 2019. मी प्राध्यापक प्रवीण पी शार्दूल, MA BEd सेट नेट, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग. सर्वप्रथम प्रथम वर्ष कला शाखेमध्ये प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपण भूगोल विषय हा जनरल लेवलला निवडला किंवा घेतला त्याबद्दलही आपले मनपूर्वक अभिनंदन. प्रथम वर्षासाठी आपल्याला 2 सेमिस्टर द्यायचे आहेत. प्रथम सेमिस्टर आणि द्वितीय सेमिस्टर. प्रथम सेमिस्टरमध्ये या ठिकाणी आपण तुमचं जे इव्हॅल्युएशन आहे ते असाइनमेंट्स, टेस्ट आणि फायनल एक्झाम अशा पद्धतीचं स्वरूप परीक्षेचं असणार आहे. भूगोल या विषयामध्ये प्रथम सेमिस्टरसाठी आपल्याला एकंदरीत 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे प्राकृतिक भूगोलाचा परिचय, दुसरं जे प्रकरण आहे मृदावरण, तिसरं जे प्रकरण आहे वातावरण व शेवटचं प्रकरण जलावरण. अशा एकंदरीत 4 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला ह्या प्रथम सेमिस्टरसाठी करायचा आहे. 2019 पासून क्रेडिट पॅटर्न सुरू झालेला आहे. तुमचं जे इव्हॅल्युएशन आहे ते क्रेडिटद्वारे केलं जाणार आहे आणि म्हणून असाइनमेंट्स, टेस्ट ह्या तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहे. आज आपण भूगोल या विषयाच्या अध्यापनाला सुरुवात करणार आहोत. प्राकृतिक भूगोलाचा परिचय हे आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे आणि प्राकृतिक भूगोल हे आपल्या विषयाचं टायटल आहे किंवा शीर्षक आहे. प्राकृतिक भूगोलाचा परिचय करून घेण्यापूर्वी भूगोल हा जो विषय आहे हा आपण इयत्ता पहिलीपासून तर आजतागायत अभ्यासात आलेलो आहोत. मग भूगोल म्हणजे थोडक्यात काय? जर भूगोलाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी पृथ्वी आणि पृथ्वीवर असणारं नैसर्गिक पर्यावरण आणि त्या पृथ्वी तलावर राहणारा मानव यांच्यातील सहसंबंध आणि यांच्यातील सहसंबंधांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल होय, असं साधी सरळ सोपी व्याख्या या ठिकाणी आपल्याला भूगोलाची करता येईल. आपलं जे जीवन आहे हे भौगोलिक घटकांवर अवलंबून असतं. आपण पाणी पितो, आपण जेवण करतो, आपण श्वास घेतो. हे सगळं कशावर अवलंबून आहे? नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे, प्राकृतिक घटकांवर अवलंबून आहे. म्हणजे आपलं जीवन आणि सभोवतालचं प्राकृतिक घटक यांच्यातील आंतरक्रिया या सातत्याने घडत असतात आणि त्यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल होय, असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मग भूगोलाच्या 2 प्रमुख शाखा आहेत. एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. मग प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास आपल्याला या विषयामध्ये करायचा आहे. भूगोल ही विज्ञानाची प्रमुख ज्ञानशाखा आहे. खरं तर भूगोल हा विषय एक सायन्स म्हणून, एक विज्ञान म्हणून बघितला जातो. प्राचीन काळापासून भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली होती आणि हा विषय विज्ञानाच्या प्रगतीबरोबर बदलत गेला. या विषयामध्ये अधिकाधिक अचूकता येत गेली आणि म्हणून भूगोलाला सर्व ज्ञानशाखांची किंवा सर्व शास्त्रांची जननी असं मानलं जातं. मग या ठिकाणी पहिलं जे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे प्राकृतिक भूगोलाचा परिचय. मग यामध्ये जे काही उपमुद्दे आहेत त्यामध्ये प्राकृतिक भूगोलाची व्याख्या आहे. दुसरं जे मुद्दा आहे तो प्राकृतिक भूगोलाची स्वरूप व व्याप्ती,
प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आणि पृथ्वी प्रणालीचा परिचय अर्थातच ओळख यामध्ये आपल्याला शिलावरण, वातावरण, जलावरण व जैववरण या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग मी सांगितलं की भूगोलाच्या 2 प्रमुख शाखा आहेत, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. तर आज आपण प्राकृतिक भूगोलाचा परिचय आपण पाहणार आहोत. मी मगाशी सांगितलं की भूगोल ही विज्ञानाची प्रमुख शाखा होती. अगदी प्राचीन काळापासून हा विषय विज्ञानाच्या प्रगतीबरोबर बदलत गेला. या विषयाच्या ज्ञानामध्ये अधिक अचूकता येत गेली. भूगोल ही ज्ञानशाखा आहे, ही मूलभूत शाखा आहे आणि म्हणून ती इतर सर्व विषयांची शास्त्राची जननी मानली जाते. खरं तर 2000 वर्षापासून या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. 18व्या शतकामध्ये भूगोल हा जो काही विषय आहे हा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासला जाऊ लागला. यासाठी अनेक वेगवेगळे भूगोल विचारवंत यांनी योगदान दिलेलं आहे. यामध्ये सांगायचं जर झालं तर बुशिंग आहे, बुआहक आहे, एमॅन्युएल कांट आहे, जॉर्ज फास्टर आहे. यांचं योगदान अतिशय महत्त्वपूर्ण मानलेलं आहे. जर्मनमध्ये सर्वप्रथम एक स्वतंत्र विषय म्हणून भूगोल या विषयाला सुरुवात झाली. आपल्याला सांगता येईल की जर्मन हा जो काही देश आहे या जर्मन देशामध्ये सर्वप्रथम एक स्वतंत्र विषय म्हणून भूगोल या विषयाला सुरुवात झाली. यानंतर फ्रान्स, रशिया, इंग्लंड या देशांमध्ये या विषयाचा प्रसार व विकास झाला. जसं काळ बदलत गेला तसं या विषयाच्या बाबतीत या विषयामध्ये सूत्रबद्धता व वैज्ञानिकता दिसून आली आणि विज्ञानाच्या इतर ज्ञानशाखांप्रमाणेच या विषयाच्या अभ्यासासाठी खऱ्या अर्थाने चालना मिळाली. मग प्राकृतिक भूगोल म्हणजे नेमकं काय, की कशाला प्राकृतिक भूगोल म्हणायचं, तर त्याची व्याख्या या ठिकाणी आपण बघूया. अनेक वेगवेगळ्या भूगोलकारांनी या विषयाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये HR मिल हा स्कॉटिश भूगोलतज्ञ होता. 1911 मध्ये त्याने अशी व्याख्या केली की भूगोलाशी निगडीत असलेल्या सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास ज्या भूगोलाच्या विद्याशाखेत केला जातो त्या विद्याशाखेला प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. या ठिकाणी मी मगाशी सांगितलं की नैसर्गिक घटक जे निसर्गतः उपलब्ध आहेत, जे भौगोलिक घटक ज्याला आपण सहजपणे म्हणतो, त्या नैसर्गिक घटकांचा, भौगोलिक घटकांचा ज्या विद्याशाखेत अभ्यास केला जातो त्या विद्याशाखेला प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. थोडक्यात नैसर्गिक घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्राला प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. अशी सोपी व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ती थिट्स या भूगोल विचारवंताने केली आणि त्याने असं सांगितलं की भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा, भूरूपांचा व त्याच्या क्षेत्रीय वितरणांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. मग भूपृष्ठ सगळीकडे सारखा आहे का? ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीवरचा भूभाग एकसारखा नाही. कुठे डोंगर आपल्याला दिसतात, कुठे पठारं दिसतात, कुठे मैदानं आहेत, कुठे दऱ्या आहेत. मग ही विविध भूरूप हिची वैशिष्ट्ये सुद्धा कशी आहेत? वेगवेगळी आहेत. डोंगरांची उंची, पठारांची उंची यातला फरक आपण सहजतेने आपल्या लक्षात येतो. मग सगळीकडे सारखे आहेत का, एकसारखे आहेत का? तर नाही. स्थानानुसार ते कसे आहेत? वेगवेगळे आहेत. मग त्याचं क्षेत्रीय वितरण आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे थोडक्यात की या ठिकाणी थिट्स आपल्याला असं सांगतो की भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा, भूरूपांचा व त्याच्या क्षेत्रीय वितरणांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. अशी अतिशय सोपी व्याख्या या ठिकाणी आपल्याला परत एकदा प्राकृतिक भूगोलाच्या बाबतीत सांगता येईल. यानंतर आपण प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती या बाबतीत बघणार आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं की पृथ्वी इतकी मोठी आहे, पृथ्वीवर विविध भूभाग आहे, विविध भूरूप आहेत आणि प्राकृतिक घटक हे अगणित आहेत. हवा, पाणी, मृदा, खनिजे. मग या सर्वच घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, चिकित्सक अभ्यास करायचा आहे, शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे.
आणि या सगळ्या बाबतीत जर आपण विचार केला तर साहजिकच हा सगळा एवढा मोठा अभ्यासाची व्यापकता किंवा अभ्यास जर लक्षात घेतला तर निश्चितचपणे प्राकृतिक भूगोलाची जे काही स्वरूप आहे किंवा ती जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती असंख्य किंवा अगणित किंवा मोठी आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत या विषयाचं स्वरूप काळाच्या ओघात बदलत गेलेलं आहे आणि भविष्यातही यात बदल होतील. हे प्राकृतिक घटक हे गतिमान आहे, हे बदलणारे आहे. भूरूपांमध्ये बदल होत असतो, पर्यावरणामध्ये बदल होत असतो आणि त्यामुळे साहजिकच या प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपात सुद्धा काय होत जातो आहे, बदल जो आहे तो बदल या ठिकाणी होत जातो आहे. आणि म्हणून प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आणि व्यापकता यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आमूलाग्र बदल हा काळाच्या ओघामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. मग प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपाच्या बाबतीत आपण थोडंसं जाणून घेऊया की प्राचीन काळापासून आतापर्यंत जर आपण या विषयाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर निश्चितचपणे या प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपात आपल्याला आमूलाग्र बदल झाल्याचं दिसून येतं. म्हणजे जे काही स्वरूप आहे प्राकृतिक भूगोलाचं त्यामध्ये आपल्याला विविध अंगांद्वारे या प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आपल्याला सांगता येईल. यामध्ये पहिलं असं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे वर्णनात्मक स्वरूप. आता नावाप्रमाणेच वर्णनात्मक की एखाद्या व्यक्तीचं एखाद्या वस्तूचं आपण वर्णन करतो. मग या विषयाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप पूर्वी कसं होतं, फक्त आणि फक्त वर्णनात्मकच होतं. वर्णनात्मक स्वरूप म्हणजे काय की या विषयात अभ्यास करताना एखाद्या प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकांचं फक्त वर्णनच शब्दांच्या मदतीने केलं जात होतं. पूर्वीचे काही जे भूगोल विचारवंत होते ते अनेक प्रदेशांमध्ये सफरी करत होते, शोध लावत होते आणि ते ज्या ज्या प्रदेशात गेले त्या त्या प्रदेशामध्ये तिथलं प्राकृतिक घटक त्यांनी अनुभवले, नैसर्गिक घटक त्यांनी बघितले, त्याचं फक्त वर्णन त्यांनी केलं आणि म्हणून प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप हे केवळ पूर्वी वर्णनात्मक होतं. उदाहरणार्थ पर्वत, एखाद्या प्रदेशातील पर्वत कसा आहे, तिथे नद्या कशा आहेत, तिथे सागरी बेटं आहेत का, समुद्र किनारे कसे आहेत, या सगळ्यांचं फक्त वर्णन केलं जात होतं आणि म्हणून प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप हे केवळ आणि केवळ वर्णनात्मक होतं. त्याचबरोबर वितरणात्मक स्वरूप, गतिमान स्वरूप, शास्त्रीय स्वरूप, आंतरविद्याशाखीय स्वरूप, उपयोजित स्वरूप आणि क्रमबद्ध स्वरूप अशा वेगवेगळ्या स्वरूपांद्वारे प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप या ठिकाणी बदलत गेल्याचं आपल्याला दिसतं. दुसरं जे आहे स्वरूप हे वितरणात्मक स्वरूप आपल्याला अभ्यासायचं आहे. पुन्हा नावावरून आपल्याला चटकन लक्षात येतं वितरणात्मक. मी मगाशी सांगितलं की प्राकृतिक घटक हे सगळीकडे एकसारखे नाही, ते स्थळानुसार कसे आहेत, वेगवेगळे आहेत आणि म्हणून कोणत्या ठिकाणी किती प्राकृतिक घटक आहेत थोडक्यात हे सांगणं म्हणजेच वितरणात्मक स्वरूप होय. मग वितरणात्मक स्वरूप म्हणजे एखाद्या भौगोलिक किंवा प्राकृतिक घटकांचं वर्णन करताना त्या स्थानाचा संदर्भ या विषयात जाणीवपूर्वक दिला जाऊ लागला. या ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि तिथे प्राकृतिक घटक आहेत, मग त्या प्राकृतिक घटकांचं वर्णन करायचं आहे, पण वर्णनाबरोबरच आपण तेथील स्थान विचारात घेतो आणि म्हणून त्या स्वरूपाला वितरणात्मक स्वरूप प्राप्त होत गेलं. उदाहरणार्थ पर्वतीय भागातील हवामान व सागर किनाऱ्यालगतच्या हवामानातील बदल कशामुळे व का आढळतो अशा प्रकारचा आशय या विषयात अभ्यासला जाऊ लागला. इथे आपण हवामानाच्या बाबतीत विचार करणार आहोत की पर्वतीय भागातील हवामान आणि सागरी किनाऱ्यालगत हवामान हे दोन्हींचे स्थान कसे आहेत, वेगवेगळे आहेत. मग पर्वतीय भागातील हवामानाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण चर्चा करतो किंवा अभ्यास करतो तर तेथील हवामान बदल हा कशामुळे आहे, काय कारण आहेत आणि सागरी किनाऱ्यालगतचं हवामान का वेगळं आहे, ह्या दोघींतला तुलनात्मक अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तेथील स्थान विचारात घेतो आणि म्हणून या स्वरूपाला वितरणात्मक स्वरूप प्राप्त होत गेलं. पुढचं आहे गतिमान स्वरूप. आता गतिमान स्वरूप
नावावरूनच आपल्या पटकन लक्ष येतं तो गतिमान, थोडक्यात डायनामिक, की जो चल असतो, जो बदलणारा असतो, ज्याचं स्वरूप बदलत जाणारं असतं, त्याला आपण गतिमान स्वरूप असे म्हणतो. मग प्राकृतिक भूगोलामध्ये ज्याप्रमाणे स्थलीय भिन्नतेचा अभ्यास आपण करतो, त्याचप्रमाणे तो करताना कालानुरूप त्यात होणारे बदलही अभ्यासले जाऊ लागले. प्राकृतिक घटक हे बदलणारे आहेत, ते स्थिर नाहीत. त्यांच्यावर वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांचा, हवामानाचा परिणाम हा होत असतो. पर्यावरण सातत्याने बदलत असतं आणि म्हणून ह्या नैसर्गिक घटकांमध्ये सातत्याने बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं. एखाद्या भूपृष्ठाचा आकार हजारो वर्षानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बदल झाल्याचं दिसून येतं. हवामानी घटकांमध्ये कधी तापमान जास्त असतं, कधी पर्जन्य जास्त असतं, कधी दुष्काळ पडतो, कधी प्रचंड पूर येतो. म्हणजे थोडक्यात हे जे काही प्राकृतिक घटक आहेत किंवा प्राकृतिक घटक किंवा नैसर्गिक जे काही घटक आहे, यांच्यामध्ये सातत्याने बदल हा होत जातो. आणि हा बदल अभ्यासणं म्हणजेच त्याचं जे काही स्वरूप आहे, ते स्वरूप कसं आहे, गतिमान होत जातं. त्याला गतिमान स्वरूप प्राप्त होतं. मग विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा सुदूर संवेदन तंत्र आणि भौगोलिक माहिती प्रणाली यामुळे सदर अभ्यास अधिक अचूक व व्यापकपणे करणं शक्य झालेलं आहे. या विषयामध्ये काय झालेलं आहे की नवनवीन तंत्रज्ञान आपण वापरत आहोत. भौगोलिक तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल घडून येत आहे. सुदूर संवेदन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिमोट सेन्सिंग असं म्हणतो, हे न्यू टेक्निक्स आता आलेलं आहे. GPS, भौगोलिक माहिती प्रणाली, याचाही वापर भूगोलशास्त्रामध्ये आता केला जाऊ लागलेला आहे. आणि या आधुनिक तंत्रज्ञानामुळे, विज्ञानामुळे या सगळ्याच घटकांचा, प्राकृतिक घटकांचा व्यापकतेने अभ्यास करणं, गतिमानतेने अभ्यास करणं सहज शक्य झालेलं आहे. आणि म्हणून त्याला गतिमान स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे शास्त्रीय स्वरूप, की विज्ञानाचा प्रवेश प्रत्येक विषयामध्ये हळूहळू वाढत आहे. प्राकृतिक भूगोलही याला अपवाद नाही. आपण म्हणतो की हे वैज्ञानिक युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. आणि यामुळे प्रत्येक शास्त्रामध्ये, प्रत्येक विषयामध्ये विज्ञानाने शिरकाव केलेला आहे. प्रत्येक शास्त्राला, विषयाला विज्ञानाची आता जोड दिलेली आहे, कारण त्याचे निष्कर्ष अचूकपणे येतात, ते आधारभूत असतात. आणि म्हणून शास्त्रीय स्वरूप जे काय आहे, हे प्राकृतिक भूगोलामध्येही वापरलं गेलेलं आहे, किंवा शास्त्रीय स्वरूप हे प्राकृतिक भूगोलालाही सहज शक्य झालेलं आहे. या विषयामध्ये विज्ञानाचा प्रवेश 18व्या शतकापासून झाला. यामुळे या विषयाला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालं. पूर्वीच्या काळी आपण पाहिलं की वर्णनात्मक स्वरूप होतं, फक्त वर्णन केलं जायचं, त्याच्या नोंदी ठेवल्या जायच्या. परंतु 18व्या शतकापासून वैज्ञानिक पद्धतीने हा जो काही अभ्यास आहे, तो अभ्यास या ठिकाणी केला जाऊ लागला. त्याचबरोबर यामुळे या विषयाला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालं. प्राकृतिक घटकांची माहिती मिळवताना शिलावरण, जलावरण व जीवावरणातील विविध क्रिया, प्रक्रिया व घटना यांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले जाऊ लागले. आपल्याला माहिती आहे की प्राकृतिक घटकांमध्ये सगळ्याच पृथ्वीवरील घटकांचा समावेश होतो. शिलावरण आलं, जलावरण आलं, जीवावरण आलं. आणि यांच्यामध्ये काय आहे, विविध क्रिया घडत असतात, प्रक्रिया घडत असतात, आणि वेगवेगळ्या घटना, वेगवेगळे आविष्कार जे आपण कायम बघत असतो, ते आविष्कार या ठिकाणी घडून येत असतात. आणि यांचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं जाऊ लागलं, शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला जाऊ लागला आणि त्याच्या नोंदी केल्या जाऊ लागल्या. आणि म्हणून त्याचं जे काही स्वरूप आहे, ते स्वरूप या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने निर्माण झालेलं आहे. पुढचं जे स्वरूप आहे, आंतरविद्याशाखीय स्वरूप. आता आंतरविद्याशाखीय स्वरूप म्हणजे काय, की त्या ठिकाणी प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय बनलेलं आहे. की ज्यावेळेस प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना या ठिकाणी प्राकृतिक भूगोल आणि इतर शास्त्रांचा अभ्यास केला जाऊ लागला. की या ठिकाणी प्राकृतिक घटक, ज्यावेळेस आपल्याला मृदेचा अभ्यास करायचा आहे, तर मृदा हा प्राकृतिक घटक आहे. आणि मृदेचा अभ्यास करताना आपल्याला मृदाशास्त्र या शास्त्राची मदत घेणं आवश्यक आहे.
ज्यावेळेस आपल्याला समुद्राचा अभ्यास करायचा आहे, ज्याला समुद्रशास्त्र असं आपण म्हणतो, तर त्यावेळेस समुद्रातील घटकांचा, समुद्रातील पाण्याचा अभ्यास करताना आपल्याला समुद्रशास्त्राची मदत घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने की प्राकृतिक घटक एक एक जर आपण अभ्यासत गेलो तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यातील इतर शाखांची मदत घेणं किंवा इतर शास्त्रांचा अभ्यास करणं सहज शक्य आहे. त्यानंतर क्रमबद्ध स्वरूप. आता क्रमबद्ध स्वरूप म्हणजे काय, की ज्याला आपण सिस्टमॅटिक फीचर्स किंवा सिस्टमॅटिक पदना असे आपण म्हणतो, की क्रमबद्धता. की प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप हे क्रमबद्ध स्वरूपाचं बनलेलं आहे. की क्रमबद्ध म्हणजे काय, की क्रमबद्ध म्हणजेच क्रमबद्ध अभ्यास करताना अभ्यासाच्या घटकाचे उपमुद्दे एका विशिष्ट क्रमाने अभ्यासणं, की ज्यामुळे पहिल्या मुद्द्याची माहिती दुसरा मुद्दा अभ्यासताना उपयोगी पडते व त्याचा अर्थ सहज व चटकन समजतो. भूकंप म्हणजे काय किंवा प्रकार, कारणे, परिणाम आणि भूकंपाचा सविस्तर अभ्यास आपल्याला करता येईल. मग क्रमबद्ध स्वरूप म्हणजे काय, की एक घटक आपण अभ्यासला आणि दुसरा घटक ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस आपण पहिल्या घटकाचा संदर्भ विचारात घेतो. तिसऱ्या घटकाचा अभ्यास करताना आपण पहिल्या दुसऱ्या घटकांचा संदर्भ विचारात घेतो. म्हणजे थोडक्यात भूकंप आपल्याला अभ्यासायचा आहे. मग भूकंपाची माहिती आपल्याला घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर भूकंप म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. भूकंपाचे प्रकार कोणते आहेत, भूकंपाची कारणं काय आहेत, त्याचा परिणाम काय आहे, अशा रीतीने एका सिस्टमॅटिक क्रमबद्ध पद्धतीने आपल्याला भूकंप या घटकाचा अभ्यास करता येईल किंवा ह्या आपत्तीचा आपल्याला अभ्यास करता येईल. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप अभ्यासता येईल. यानंतर आपण प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती बघूया. की प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती म्हणजे या विषयामध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास केला जातो. व्यापकता, प्रत्येक विषयाची व्यापकता ही ठरलेली असते. प्रत्येक विषयाला स्कोप ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की ज्यावेळेस आपण कला शाखेत प्रवेश घेतला, तुम्हाला कोणीतरी विचारलं की कला शाखेमध्ये पुढे तुम्हाला भविष्यात काय संधी आहे किंवा काय स्कोप आहे, तर आपण अनेक उदाहरणं त्यांना सांगू शकतो. त्याच पद्धतीने प्राकृतिक भूगोल याची व्याप्ती अभ्यासणं म्हणजेच या विषयामध्ये कुठल्या कुठल्या कोणकोणत्या विषयाचा अभ्यास केला जातो. मग ज्याप्रमाणे या विषयाचं स्वरूप काळाच्या ओघात आपण पाहिलं की बदलत गेलेलं होतं, ते अधिक व्यापक होत गेलेलं आहे. त्याचप्रमाणे या विषयाची व्याप्ती सुद्धा वाढत गेलेली आहे, तिची व्यापकता वाढत गेलेली आहे. वालचिन या तज्ज्ञानं सांगितलं की शिलावरण, वातावरण, जलावरण व जीवावरणाचा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास विषय आहे. मी मगाशी सांगितलं की प्राकृतिक घटक आपल्याला अभ्यासायचे आहे, म्हणजेच याची व्याप्ती इतकीही सहज सोपी नाही, तर याची व्यापकता, याची व्याप्ती ही कशी आहे, जास्त आहे. मग आपण प्राकृतिक घटकांचा अभ्यास करताना शिलावरणाचा विचार करतो की मृदावरण, की ज्या भूपृष्ठावर आपण राहतो त्या सबंध भूपृष्ठाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याला आपण शिलावरण म्हणतो, पृथ्वीचं प्रारंभीचं कवच किंवा ज्या भूपृष्ठावर आपण राहतो. वातावरणाचा अभ्यास करायचा आहे. आपल्या सभोवताली वातावरण आहे, त्याच्यामध्ये असंख्य वायू आहेत, असंख्य धुलीकण आहेत, बाष्प आहेत, हवामानाचे विविध आविष्कार आपल्याला वातावरणामध्ये दिसून येतात. या संपूर्ण विश्वाचा, संपूर्ण वातावरणाचा अभ्यास करणं, म्हणूनच पुन्हा याची व्यापकता जास्त आहे. जलावरण, समुद्र आहेत, नद्या आहेत, सरोवर आहेत, लहान मोठे ओढे आहेत. मग जलावरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीवर 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. मग जलावरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर जीवावरण, अर्थात आपण पृथ्वीवर असंख्य जीवजंतू आहेत, अगदी सूक्ष्म बॅक्टेरियापासून तर अगदी मानवापर्यंत किंवा डायनोसॉर सारखे महाकाय प्राणी या ठिकाणी पृथ्वीतलावर निर्माण झालेले आहेत.
आणि म्हणूनच या जीवावरणाचा अभ्यास सुद्धा आपल्याला प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात करायचा आहे. म्हणजे थोडक्यात या सगळ्याच घटकांवरून आपल्याला लक्षात येतं की अरे, शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण या संबंध घटकांचा अभ्यास करणं हे सहज सोपं नाही आणि म्हणून या विषयाची व्याप्ती ही विस्तृत आहे. पहिला जो भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे शिलावरण. आता शिलावरणाच्या बाबतीत सांगायचं झालं की मी मगाशी सांगितलं की पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण राहतो, तो पृष्ठभाग म्हणजे शिलावरण होय. मग या घटकामध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने पृथ्वीची प्राथमिक माहिती, पृथ्वीचं अंतरंग, अंतरंगाची रचना, खडकाचे प्रकार, खंड, महासागर आणि त्याचबरोबर जी भूरूप जी आपल्याला डोळ्यांनी दिसतात, पर्वत आहेत, पठार आहेत, मैदान आहेत आणि त्यावर वेगवेगळ्या बाह्य घटकांचा परिणाम होऊन वेगवेगळी नवीन भूरूप आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये बाह्य कारकांमध्ये जर पाहायचं झालं तर नदी आहे, वारा आहे, सागरी लाटा आहे, भूकंप, ज्वालामुखी, विदारण, मृदेची धूप, खनिजे यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे शिलावरणामध्ये ह्या सगळ्या विस्तृत घटकांचा आपण काय करत असतो? अभ्यास करत असतो. वातावरण हा दुसरा पृथ्वीच्या रचनेचा भाग आहे की वातावरण ह्या घटकामध्ये प्रामुख्याने हवा, हवामान, वातावरणाचा अर्थ, रचना, घटक, वैशिष्ट्ये, हवामानाची विविध अंगे, तापमान, वृष्टी, पर्जन्य, आर्द्रता, वाऱ्याचे प्रकार, ढगांचे प्रकार, वायुराशी, हवामानाची समस्या, प्रकार यांचा अभ्यास केला जातो. की वातावरण हे सुद्धा विस्तृत अभ्यास विषय आहे की ज्या वातावरणामध्ये आपण जगतो, ज्या वातावरणामध्ये आपण राहतो, त्या वातावरणामध्ये या संबंध घटकांचा अभ्यास आपण करतो. मग या ठिकाणी हवामानाची विविध अंगे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तापमान आहे, हवा आहे, बाष्प आहे, वृष्टी आहे, पर्जन्य आहे, वारा आहे, ढग आहेत, ढगांचे प्रकार आहेत, हवामानाच्या विविध समस्या या ठिकाणी दैनंदिन आपल्याला दिसून येतात. पर्जन्य कधी जास्त तर कधी कमी आपल्याला दिसून येतो. या सगळ्याच बदलांचा, या सगळ्याच घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला वातावरणामध्ये करायचा असतो. तिसरा जो भाग आहे जलावरण, की जलावरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर या जलावरणाच्या घटकांचा अभ्यास करताना जलावरणामध्ये मी सांगितलं की समुद्र, महासागर, समुद्राची तळरचना कशी आहे, समुद्राची क्षमता किती आहे, तापमान किती आहे, घनता किती आहे, सागरी प्रवाह कसे आहेत, लाटा का निर्माण होतात, भरती ओटी कशी निर्माण होते, सुनामी का निर्माण होतात, जलचक्र कशा पद्धतीने कार्य करतं, सागर संपदा कोणकोणत्या आहेत, सागरी प्रदूषण हा नवीन समस्या मोठ्या प्रमाणात आजकाल निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या सगळ्या घटकांचा अभ्यास जलावरणामध्ये केला जातो. पुढे आहे जीवावरण. मगाशी सांगितलं की अगदी सूक्ष्म जंतूपासून डायनासोर सारखे महाकाय प्राणी पृथ्वी तलावर होते किंवा आहेत. मानव आपणही एक महत्त्वाचा घटक, एक सजीव घटक या पृथ्वी तलावर आपल्याला दिसून येतो. मग या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पृथ्वीवर विविध वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानव आहेत, सूक्ष्म जीवजंतू आहेत. यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग यांचा आपल्याला अभ्यास करताना यांच्यामध्ये कशा पद्धतीने आंतरक्रिया चालतात, यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं, या घटकांचा, सजीव घटकांचा प्राकृतिक घटकांशी काय संबंध येतो, काय परिणाम होतो, विविध जाती कोणकोणत्या आहेत, वृक्षांच्या विविध जाती कोणत्या आहेत, प्राण्यांच्या विविध जाती कोणत्या आहेत, या सर्वांचा सूक्ष्मपणे अभ्यास जीवावरणामध्ये केला जातो. आणि इतर अभ्यास घटक की वरील प्रमुख 4 आवरणांच्या प्रमुख घटकांव्यतिरिक्त इतरही काही घटक या विषयामध्ये अभ्यासले जातात. थोडक्यात जागतिक तापमान वाढ, ओझोन वायूचा क्षय होणं, आम्लपर्जन्य यासारख्या नवनवीन समस्या आज आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचा संबंध, परिणाम या ठिकाणी आपल्या जीवनावर होत आहे आणि म्हणून ह्या घटकांचाही अभ्यास करणं
या प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. म्हणजे थोडक्यात ह्या प्रकरणांवरून आपल्याला असं लक्षात येतं की प्राकृतिक भूगोल याची व्यापकता आणि याची व्याप्ती ही अगणित आहे, असंख्य आहे, अमर्याद आहे आणि म्हणून याचा अभ्यास जो आहे हा विस्तृत आहे. अशा पद्धतीने आज आपण भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती या संदर्भामध्ये चर्चा केली. उर्वरित या प्रकरणाचा जो काही भाग आहे तो भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.